नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीची शेवग्याची भाजी. शेवग्याच्या शेंगा या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. अगदी साध्या आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण ही झटपट भाजी तयार करणार आहोत. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2-3 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात, धुवून घेतल्यात. शेंगा आपल्याला या व्यवस्थित चिरून घ्यायचेत. व्यवस्थित असे काप करून घ्यायचे त्याचे आणि कापताना बघा हे अशा प्रकारचे सालं निघतात त्याचे, तर ते काढून घ्यायचेत आपल्याला आणि अशा मीडियम आकारामध्ये आपल्याला चिरून घ्यायचे आहेत शेंगा. हे बघा शेंगा चिरून झालेल्या आहेत आपल्या. इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि कांदे पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचेत. नंतर आपण घातले त्यात एक छोटं टोमॅटो. कांदा व्यवस्थित आपल्याला बारीक चिरून घ्यायचं. शेवगा हा असा बहुगुणी आहे की त्याचा शेंगाच नाही तर शेवग्याच्या पाल्याची भाजीसुद्धा केली तर ती आरोग्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर ठरते. असे शेवग्यापासून खूप असे फायदे आहेत आपल्याला. हे बघा इथं मी टोमॅटो घेतले. टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचे. दोन्ही चिरून झाले की आपण गॅसवर पातेलं ठेवूया. त्यात 1.5 पळी तेल घातले. अगदीच कमी साहित्यात आणि घरगुती साहित्यात ही एकदम साधी अशी रेसिपी आहे आणि क्विक झटपट बनणारी आहे. इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. नंतर त्याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घातले. ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. चांगलं भाजून घ्यायचे आपल्याला तेलात. टोमॅटो घालूया. टोमॅटो पण आपल्याला तेलात असं चांगलं परतून घ्यायचं. तेलात व्यवस्थित असं परतून घ्या. आपल्या घरात जे जे मसाले अवेलेबल आहेत ते घालू शकता तुम्ही यात. इथे मी 1 चमचा लाल तिखट घातले, तिळाची थोडीशी पावडर घातली आणि व्यवस्थित असं परतून घेतले. गरम मसालासुद्धा घातला तरी चालेल. तेल सुटेपर्यंत चांगलं परतायचं आहे त्याला आणि वरून आपण शेंगा धुवून घेतल्या होत्या त्या घातल्यात आणि चांगलं परतायचं. आता इथं डाळसुद्धा घातली आहे मी मसूरची. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही डाळ घालू शकता. तुरीची घाला किंवा मुगाची घातली तरी चालेल, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि इथं मी 1.5 ग्लास पाणी ओतले त्यात. तुम्हाला जसं घट्ट हवं असेल किंवा एकदम पातळ रस्सा हवा असेल तर तसंही करू शकता तुमच्या ह्याच्याप्रमाणे. 1 चमचा मीठ घालूया. उकळी आल्यावर थोडंसं कूट घातले आणि तयार झाली आहे आपली शेंगाची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.